या वारडी फाट्याजवळ ट्रक उलटून भीषण अपघात झाला असून कारंजा 108 रुग्णवाहिकेच्या टीमने चालक आणि क्लीनरचे प्राण वाचवले आहेत। कारंजा लाड येथे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या अपघातात चालक आणि क्लीनर गंभीर जखमी झाले। ही घटना 13 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास या वारडी फाट्याजवळ घडली। कारंजा येथील 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर आणि पायलट यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत उपचार मिळाले। प्राप्त माहितीनुसार ट्रक क्रमांक NL01 AJ 9879 हा वर्ध्याहून संभाजीनगरच्या दिशेने जात होता। या वारडी फाट्याजवळ चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक वेगाने रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला। या अपघातात ट्रक चालक सचिन कुमार रावत आणि क्लीनर अंजन कुमार खून दोन्ही रीवा मध्य प्रदेश हे गंभीर जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच रुग्णसेवक गजानन करडे यांनी तातडीने गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना कळवले। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून देशमुख यांनी कारंजा 108 रुग्णवाहिकेला पाचारण केले। 108 रुग्णवाहिकेचे पायलट विधाता चव्हाण आणि डॉक्टर गणेश कांगणे यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळ गाठले। जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना तात्काळ कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। जखमींना रुग्णालयात हलवताना आणि पुढील उपचारांसाठी जय गुरुदेव रुग्णवाहिकेचे संचालक अनिकेत भेलांडे व रुग्णसेवक अविनाश पाटील भोयर यांनी मोलाचे सहकार्य केले। उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमींवर पुढील उपचार सुरू केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते। वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे 2 जणांचे प्राण वाचल्याने सर्वत्र या रुग्णसेवकांचे आणि 108 टीमचे कौतुक होत आहे। नेहमी आपल्यासोबत श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा रुग्णसेवक रमेश देशमुख। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी न्यूज रिपोर्टर शंकर घोडे।